व्हाईट चॅनलमध्ये आपले स्वागत। नुकतेच दैवज्ञ सुवर्णकार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार मसीहा केंद्रामध्ये घेण्यात आला। त्यानंतर कृष्णा गणेश सेवक विशेष म्हणजे व्यासपीठावर बसलेले आदर अंजन डॉक्टर यांचे नाद आहे। बारावीमधील सर्वप्रथम आपण खूप छान प्रकारे पालकांनी आपल्या पाल्याविषयी काय जबाबदारी घ्यायची आहे हे सांगितलं आहे। तसेच गुणवंतांनी सुद्धा आपण कसे राहावे, आपलं कर्तृत्व काय आहे, आपलं कर्तृत्व कसं घडवायचं आहे याबद्दल पण त्यांनी खूप छान प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे। धन्यवाद सर। यानंतर आजचा हा कार्यक्रम जो भव्य कार्यक्रम आपण पाहतोय, हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे होतोय ते आमचे पडद्यामागचे समाज कार्यकर्ते, मार्गदर्शक दाते यांचा सत्कार करणे हे आपलं कर्तव्यच आहे। या सत्काराचे सूत्र मी उज्ज्वलाताई बिनोरकर यांच्याकडे सोपवते। यानंतरचे सूत्र मी उज्ज्वलाताई बिनोरकर यांच्याकडे सोपवते। उज्ज्वलाताई बिनोरकर। गेला व्यासपीठावरून बोलण्याआधी सगळे जागे आहेत का याचा अंदाज घ्यावा आणि म्हणून तुमच्यातल्या नरहरी महाराजांच्या अंशाला वंदन करते, विश्वकर्म्याप्रती नतमस्तक होते आणि व्यासपीठावरून आपल्याशी संवाद साधण्याआधी पुन्हा एकदा माझा श्रोता खरंच भुकेला आहे। आजचा दिवस कुटुंबासह गुणवंत सत्काराचा असला तरी वेळेला आणि घड्याळाला मर्यादा आहे याची जाणीव ठेवून एकदाच म्हणते सर्वांना नमस्कार। एवढाच आवाज आहे माझा। नमस्कार। गुणवंत सत्कारासाठी आज आलेल्या आमंत्रणावरती तुमच्या समोर आलेली आहे। दोन गोष्टी ज्या मला अगदी कमी वेळात सांगता येतील त्याचा प्रयत्न करते आहे। माझा परिचय करून देताना सांगितलं बाई कीर्तनकार आहेत, आकाशवाणीच्या कीर्तनकार आहेत आणि त्यामुळे आकाशवाणीचं आपल्याला वेळात वेळ काढून त्यांनी वेळ दिला, मार्गदर्शन दिलं, म्हणजे थोडक्यात धन्यवाद मानतो। मित्र हो, दैवज्ञ सुवर्णकार समाज मंडळ याची स्थापना 1987 साली झालेली आहे। मूळ 1983 ला झाली होती, पण रजिस्ट्रेशन वगैरे हा पाठ 87 ला झालेला आहे। आज जवळपास 36 लोकशाही पद्धतीने निवडणूक असतात आणि सभासद असतात। आमचे जवळपास 450 ते 550 या मंडळाला सभासद आहे आणि ज्येष्ठ आम्ही एक समिती पण नेमलेली आहे, मार्गदर्शन समिती। त्यांच्या आधिपत्याखाली आमचे तिन्ही मंडळ, समाज मंडळ, युवक मंडळ व महिला मंडळ, तिन्ही मंडळांचे उपक्रम असतात। वधूवर परिचय मेळावा असतो, नरहरी महाराज जयंती, विश्वकर्मा पुण्यतिथी हे सर्व कार्यक्रम असतात। नाना शंकरशेठ जयंती आणि मोंजीचा उपनयन संस्कार सोहळा वटूचा जो असतो तो पण हे मंडळ कायम त्या याच्याप्रमाणे साध्या पद्धतीने आपण साजरा करत असतो। संभाजीनगर शहराचा जर विकास बघितला आता जवळपास 1350 ते 1400 आपला हा म्हणजे परिवार आपला इथे पूर्ण आहे आणि असे कार्यक्रम आपण घेत असतो। मला तसं खूप बोलायला सांगितलेलं आहे, पण मी निश्चितच आज मला माहिती आहे की वेळ खूप झालेला आहे, त्याची मी भान ठेवून मी काही जास्त सांगणार नाही। भविष्यात आपण जे प्रमुख पाहुणे बोलवतो त्याची निवड ही कार्यकारिणी मंडळी फार सूक्ष्मतेने घेत असते आणि मी पाहुण्यांना पण सांगतो की खरंच आपण विद्यार्थ्यांना काय दिलं गेलं पाहिजे, त्यांना काय आवश्यक आहे। आता मी म्हणत नाही मला काही राजकीय याच्यावर भाष्य करायचं नाही, कारण की काही लोकांचा विषय असतो की पॉलिटिकल लोकांना बोलवा, पण आपल्याला खरं म्हणजे मुलांना आज काय द्यायचं आहे। मंडळ सक्षम आहे। आपण निश्चितच इच्छा अगोदर पण मागच्या वर्षी आपण PI मॅडम, माळी मॅडम बोलवले होते आणि राम भोगले साहेब, त्यांनी आपल्याला 2 वर्षापासून आम्ही त्यांना विनंती करत होतो। मागच्या वर्षी आमचं योग चांगलं की त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं, भोगले साहेब वगैरे।
नंतर PI रत्नभारती यवतमाळला आहे, त्यांनाही राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे, ते पण आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले. असे आपण याची खरंच निवड करताना आमची फार म्हणजे काय म्हणतात जागेवरची कसरत होती, कसे पाहुणे बोलावं कसं नाही. आणि ह्यावेळेस थोडं जरा वेळेचं भान आम्हाला करताना मॅनेजमेंट करताना आलं, कारण की पावसामुळे आपल्याला आपला कार्यक्रम इथे घ्यावा लागला. तर असो, आपण वेळात वेळ काढून सर्व आलात अध्यक्ष या नात्याने आणि सगळ्या कमिटीतर्फे. या सगळ्या कमिटीचं हे श्रेय आहे की त्यांनी असा सिस्टमॅटिक आणि म्हणजे काय म्हणता येईल त्याला साच्याबद्ध हा नियोजन करण्याचा प्रयत्न केला. आम्ही थोडंफार कमी पडलो असेल त्याबद्दल मी मंडळातर्फे तुमची क्षमा मागतो. आणि जास्त वेळ न घेता पुढील जे काय आहे हे आभार प्रदर्शन होईल, पसायदान आणि सांगता होईल आणि आपण स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा. जे प्रमुख पाहुणे आज पांडे मॅडम आलेले आहेत, म्हणजे त्यांनी पण मला खूप म्हणजे कसं सांगायचं काय बोलायचं, त्यांना खूप बोलायचं होतं खरं. म्हणजे त्यांनी आज 10 मिनिटात उरक्त केलं का की वेळेचं सगळ्यांना नाही, कारण की मला माहिती आहे मला मुळे काही असं त्या बोलतील की तू वेळेचं भान नाही ठेवलं. मी त्यांची क्षमा मागतो, थोडं कमी पडतो आम्ही. पुढच्या वेळेस याची आपण कसं घडून काढूया. आणि यानंतरचं सूत्र मी आमची रांजणगावकर ताई यांना देतो. मेहकर, जिल्हा बुलढाणा, विश्वकर्मा संस्थांचा अध्यक्ष शिरपूर. माझा व्यवसाय सराफी व्यवसाय आहे. माझे 3 फर्म चालतात, मुले करतात आणि मी फक्त हे समाजकार्य करतो. याच्यासाठी फिरत दैवज्ञ त्याबद्दल काय सांगा? नाही, मला फार छान वाटलं, उत्कृष्ट वाटलं आणि मुलाचं अभिनंदनही केलं मी. मला म्हणजे फारच आनंद झाला मला त्या गोष्टीचा. कारण अशी जर पोरांना प्रगती भेटली तर फार पुढे जातील पोरं. आणि उद्या माझे नातू पंतू पुढे जायलाच पाहिजे, मला त्याचा अभिमान आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल नाही, या कार्यक्रमाचा हेतू आहे ते मुलाला फक्त आपले उत्कर्ष देणे, याचा मूळ उद्देश हा आहे. आज किती मुलांना इथे आज आकडाचा बापर घ्यावा लागेल, तरी 200च्या जवळपास व्हायलाच पाहिजे. समाज बांधवांना काय आवाहन करणार? समाज बांधवांना केलं कार्य त्यांनी योगदान दिलं आहे समाज बांधवांनी. असे कार्यक्रम तुमच्या जिल्ह्यात पण होते? माझ्या जिल्ह्यात होतात, मी सुद्धा घेतो आणि आमच्या शिरपूरवासी मेहकरवासी दोन्हीकडे घेतो. दैवज्ञ सुवर्णकार समाज मंडळाच्या वतीने काय काय कार्यक्रम आयोजित केले? माझे आतापर्यंत मोंजीचे कार्यक्रम घेतले, समाज मेळावा घेतला, परत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेतला. त्याच्यानंतर गावामध्ये कोणाचे जरी छोटे मोठे असतील त्यांचे लग्न कार्य लावून दिले. हे समाजकार्य आतापर्यंत चालू आहे. आपलं नाव? माझं रामदास ओंकार काटकर, दैवज्ञ सोनार, मेहकर.